परिषद गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मधुमामा भरणे, त्याचप्रमाणे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, कार्याध्यक्ष अतुलजी झगडे, त्याचप्रमाणे काटी लाकेवाडी जिल्हा परिषद गटातील एक तरुण तडफदार आणि मनमिळावू व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डोले सर, त्याचप्रमाणे लाखेवाडी जिल्हा परिषद गणातील आमचे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आदरणीय काळेताई आणि मी स्वतः काटी पंचायत समितीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बापू शेंडे, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ उपस्थित लाखेवाडी काटी गणातून या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं ते या लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ चित्रलेखाताई डोले। मित्रांनो, भारताचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कृषी मंत्री, या तालुक्याचे विकासरत्न आमदार आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील, त्याचप्रमाणे आप्पासाहेब जगदाळे, या सर्वांनी मिळून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एकच पॅनल या तालुक्यामध्ये उभा करण्याचं ठरवलं। मित्रांनो, इलेक्शन हे येत असतं जात असतं, पण जी आपल्या ग्रामीण भागामध्ये कटुता निर्माण होती, ती कटुता सर्वप्रथम या एक पॅनलमुळे कमी होईल। मतदान तर होणारच आहे, पॅनल तर राष्ट्रवादीचा निवडूनच येणार आहे, पण जी समाजामध्ये तुमच्या आमच्यामध्ये जी कटुता निर्माण होत होती, ती कटुता मात्र नक्कीच कमी होईल आणि गावातील खेडेगावातील सर्व गणातील सर्व समाज खेळीमेळीनं आपल्या खेडेगावामध्ये राहील आणि कुठल्याही प्रकारचा वाद वादंग निर्माण होणार नाही। या तालुक्याचा जो काही विकास करायचा असेल तो आदरणीय मामांच्या माध्यमातून होणार आहे। त्याचप्रमाणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे आणि ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ही मिनी मिनिस्टर किंवा मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेला संबोधलं जातं आणि त्या ठिकाणी एक सुशिक्षित, कर्तव्यदक्ष, सर्वांशी हसत खेळत राहणार, तुमच्या आमच्या अडचणी समजून घेणार एक तरुण नेतृत्व असा उमेदवार या गटाला आपल्याला मिळाले। मित्रांनो, गोरगरिबांना कुठल्याही वस्तूचं, कुठल्याही योजनेची माहिती देऊन स्वतः ऑफिस मध्ये जाऊन सर्व योजनेचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे यासाठी सतत धडपडणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे डोले सर आहे। मित्रांनो, फक्त खुर्चीसाठी पद घेऊन किंवा स्वतःचा संसार प्रपंच सुधारण्यासाठी किंवा करण्यासाठी हा माणूस कधीच पद घेत नाही। त्यासाठी तुमच्या आमच्या उपयोगी येण्यासाठी, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, या गटाचा विकास करण्यासाठी येणाऱ्या काळात आपण घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आदरणीय श्रीमंतजी डोले सर यांना जिल्हा परिषदेसाठी पाठवावं। त्याचप्रमाणे लाखेवाडी गणातून आदरणीय काळेताईंना पंचायत समितीमध्ये पाठवावं आणि काठी गणातून माझ्यासाठी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून येणाऱ्या 5 तारखेला आपण भरघोस असं मतदान करावं। आणि आता पाटील साहेबांनी सांगितलं की निवडून तर राष्ट्रवादीचा पॅनल येणारच आहे, पण या तालुक्यामध्ये कोण जास्त मताने येणार आहे, मी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं म्हणजे सर्वांना एक आशावादक बोलतो की जवळपास सरांचा 2 राऊंड या गटात पूर्ण झालेला आहे
घर टू घर आम्ही जवळजवळ 3-4 गावं केलेले. रिस्पॉन्स इतका चांगला आहे की या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताने कोण कुठला गट निवडून येणार असेल तर तो आहे ढोले सरांचा गट. हे आवर्जून या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा येणाऱ्या 5 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.